झटकीपट होणारे उपवासाचे कटलेट कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात। असे कटलेट तुम्ही एकदा जर बनवून ठेवलात तर 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात। आणि जेव्हाही तुम्हाला तळायचा असेल किंवा शालू फ्राय करायचा असेल तेव्हा तुम्ही कटलेट फ्रीजमधून काढून तळून किंवा शालू फ्राय करून घेऊ शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक अवश्य करा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा नगेट्स बनवण्यासाठी येथे मी 4 तासासाठी मी अर्धी वाटी हे साबुदाणा भिजत ठेवलेले, ते भिजून पूर्ण 1 वाटी हे साबुदाणा बनवून तयार झालेला आहे। हा 4 तास भिजवलेला साबुदाणा पूर्ण एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते। हाताने दोन्ही बोटाने हे साबुदाणा मस्त असं स्मॅश होते, म्हणजे हे साबुदाणा चांगलं भिजलेले आहे। आता ह्या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि तो बटाटा मी थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून तो खिसलेला आहे। तो खिसलेला बटाटा या साबुदाण्यामध्ये टाकला आहे। खिसून मी बटाटा यामध्ये टाकलेला आहे। जर तुम्ही खिसून टाकत नसाल तर हाताने अगदी बारीक असं कुस्करून देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता। लगेचच चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 चम्मच मीठ यामध्ये टाकले। त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मी बारीक ठेचून यामध्ये मी संपूर्ण 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक ठेचलेल्या यामध्ये मी टाकलेल्या आहे। हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। लगेचच पूर्ण 1 वाटी दाण्याचं कूट मी येथे टाकत आहे। कच्चे शेंगदाणे मी बारीक गॅसवर हे भाजून घेतले। शेंगदाणे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे शेंगदाण्याचे कूट 1 वाटी मी यामध्ये टाकले। त्याचबरोबर 1 चमचा कच्चं तेल यामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण आमच्याकडे जिरे कोथिंबीर चालत नसल्यामुळे मी ते स्किप केलेले आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा थोडाही अंश टाकायचा नाही। पाणी न टाकता आपण हे चांगलं मळून घेत आहे, कारण की उकडलेल्या बटाट्यामध्ये फार जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्यामुळे मळताना थोडं सुद्धा पाणी लागत नाही। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याचे कटलेट हे हव्या त्या आकारात आपण बनवून घेऊया। मी येथे उभ्या आकारात हे बनवत आहे। जेवढ्या आकारात तुम्हाला हे बनवायचं असेल तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता। लहान बनवायचं असेल तर लहान गोळा घ्यायचा, आणि जर मोठं असं कटलेट तुम्हाला बनवायचं असेल तर थोडं जास्त प्रमाणामध्ये हा गोळा धरायचा। तर अशा प्रकारे मी सर्व कटलेट हे बनवून घेते। जसे तुम्हाला बनवायचे असेल, चपटा बनवायचा असेल तर तुम्ही गोळा घेऊन हा चपटा बनवू शकता, किंवा असं नगेट्सप्रमाणे बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता। हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कटलेट साचे मिळतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। सिम्पली आपण हे नगेट्सप्रमाणे हे लांब करून घेतलेले आहे। एकतर बनवायलाही सोपं आणि करायलाही झटपट आणि दिसायलाही हे अगदी छान दिसतं। तुम्हाला चपटे बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ते बनवू शकता, टोटल तुमची चॉईस। अशा प्रकारे मी कटलेट बनवलेले आहे। आता आपण हे शालू फ्राय हे करून घेऊया। तुम्ही हे कटलेट डीप फ्राय केलं तरी पण चालेल। हे कटलेट अजून थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी वरून मी थोडंसं भगर लावलेलं आहे, वरई लावलेले आहे। आता आपण हे शालू फ्राय करून घेऊया। त्यासाठी पॅनवर मी तेल हे लावून घेतले। तेल लावल्यानंतर एक कटलेट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम हे हाय करायचं आणि कटलेट टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हे लो ठेवायचं आहे। लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे कटलेट छान असे दोन्ही साईडनी चांगलं असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे।
आणि वरून थोडंसं कटलेटवर तेल सोडायचं, म्हणजे आतून हे छान असं भाजले जातात। सुरुवातीला याला हात लावायचं नाही आणि थोडंसं 2-3 मिनटं झाल्यानंतर याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि बटाटा हा नाजूक असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे 2 किंवा 1.5 ते 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। 2-2 मिनिटांनी आपण दोन्ही साईडने हे छान असं बदामी रंगावर हे आपण कटलेट भाजून घेतलेले आहे। तर येथे गरमागरम मी हे कटलेट दहीसोबत सर्व केलेले आहे। अगदी झटपट हे कटलेट मी बनवून घेतलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका युनिक आणि झटपट रेसिपीसह। व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।